नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चंद्रकांत रोडगे मॅथ क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोरोना व्याधीने आपत्तीग्रस्त असल्यामुळे 2020-2021 पर्यंत अभ्यासक्रमामध्ये केलेला बदल याविषयी जाणून घेणार आहोत। गणित 10वी गणित भाग 1 चा आपण अभ्यासक्रम कमी केलेला अभ्यासक्रम पाहणार आहोत। माझे नवनवीन व्हिडिओ 8वी 9वी 10वी या गणित या विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चंद्रकांत रोडगे मॅथ क्लास या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपण आता पाहूया की या शैक्षणिक वर्षात कमी केलेला अभ्यासक्रम। या शैक्षणिक वर्षात अनेक शाळा पूर्ण दिवस चालू शकणार नाहीत। शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेशा तासिका मिळणार नाहीत, म्हणून पाठ्यपुस्तकातील काही मजकूर अध्यापनातून वगळण्याचे शासनाने ठरवलेले आहे। हा मजकूर पाठ्यपुस्तकात अंतर्भूत आहे, म्हणजे तो त्या विषयाच्या अभ्यासासाठी उपयोगी आहेच, परंतु शिकवण्यास पुरेसा वेळ नाही, म्हणून तो विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी सोडलेला आहे। त्याचा विद्यार्थ्यांनी स्वतः अभ्यास करायचा आहे। 2020-2021 या वर्षाच्या 10वी बोर्डाच्या परीक्षांच्या साठी यावर प्रश्न येणार नाहीत। तर पुढील वर्षाच्या अभ्यासासाठी किंवा जर कुणाला स्पर्धा परीक्षा द्यायची असेल कुठली, तर त्याच्यासाठी स्वयंअध्ययन करायचं आहे, सेल्फ स्टडी करायची आहे। तर विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास करायचा आहे, परंतु यावर्षी मात्र 2021 या वर्षासाठी तो अभ्यासक्रम वगळलेला अभ्यासक्रम परीक्षेला विचारला जाणार नाही। तर कोणता अभ्यासक्रम वगळलेला आहे त्याची आपण माहिती घेऊया। तर पुस्तक उघडा आणि मी सांगतो ते पान क्रमांक काढा। पान क्रमांक 2, प्रकरण पहिले, पान क्रमांक 2। दोन चलातील रेषीय समीकरणे, पेज क्रमांक 2। या पानावरील उदाहरण 1, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा। 5x - 3y = 8 आणि 3x + y = 2 हे एक सामायिक समीकरण रीत 1 रीत 2 हे दोन्ही कमी केलेल्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेल्या या वर्षासाठी। त्यानंतर पान क्रमांक 3 वरील सोडविलेले उदाहरण सोडवा 2 हे पण कमी करण्यात आलेलं आहे, आणि उदाहरण 3 हे मात्र परीक्षेसाठी येणार आहे। तर 15x + 17y = 21 आणि 17x + 15y = 11 हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो। याच्यावर x + y ची किंमत काढा असा प्रश्न शक्यतो हमखास विचारला जातो। तर याचाही काळजीपूर्वक अभ्यास करा या प्रश्न तिसऱ्याचा। यानंतर वगळण्यात आलेला पुढचा भाग पाहूया आपण। सराव संच 1.1 मधील कृती, खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा हे उदाहरण वगळण्यात आलेलं आहे। त्यानंतर पान क्रमांक 5, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा। प्रश्न दुसऱ्यातले 6 उदाहरणं 1 2 3 4 5 6 ही 6 उदाहरणं कमी केलेले आहेत। 7वा आणि 8वा प्रश्न अभ्यासाला आहे, तो परीक्षेला येऊ शकतो। यानंतर पुढचा भाग पहा।
यानंतर मी पिवळ्या रंगामध्ये जो भाग वगळण्यात आलेला आहे तो पिवळ्या रंगामध्ये हायलाईट केलेला आहे. तो हायलाईट केलेला भाग म्हणजे आपल्या अभ्यासक्रमातून या वर्षासाठी 2020-21 त्या वर्षासाठी वगळण्यात आलेला आहे. याची नोंद घ्यावी सर्व विद्यार्थ्यांनी. यानंतर सराव संच 1.3 याच्यानंतर 2 चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे. ही खालील सारणी पूर्ण करा. ही पूर्ण सारणी वगळण्यात आलेली आहे. पान क्रमांक 16 वरील ही सारणी जी आहे खालील सारणी पूर्ण करा ही वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर पान क्रमांक 17 वर विचार करूया, हे लक्षात ठेवूया आणि सोडविलेली उदाहरणे हे पान क्रमांक 17 पूर्णपणे वगळण्यात आलेलं आहे. आणि पान क्रमांक 18 हे पण पूर्णपणे वगळण्यात आलेलं आहे. पान क्रमांक 19 वरील कृती ही पान क्रमांक 19 वरील कृती सराव संच 1.4 म्हणजे पान क्रमांक 19 हे पूर्णपणे वगळण्यात आलेलं आहे. यानंतर पुढील कमी करण्यात आलेला भाग पाहूया, जो मी पिवळ्या रंगामध्ये हायलाईट केलेला आहे तो भाग. यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह यामध्ये पान क्रमांक 28 मध्ये खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. प्रश्न 6. प्रश्न 6व्यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा हे उदाहरणं वगळण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 6 पूर्णच वगळण्यात प्रश्न क्रमांक 6 हा कमी करण्यात आलेला आहे, जे की एक सामायिक समीकरणात रूपांतर करण्याजोगे आहेत तो भाग. यानंतर पुढील भाग पाहूया. दुसरं प्रकरण वर्ग समीकरणे. याच्यामध्ये फक्त अवयव पद्धत आहे, पूर्ण वर्ग पद्धत कमी केलेली आहे अभ्यासक्रमामधून. पूर्ण वर्ग पद्धत सराव संच 2.1 काही बदल केलेला नाही. सराव संच 2.2 मध्ये पण काही बदल केलेला नाही. आणि त्याच्यानंतर पान क्रमांक 37 पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा. ही वर्ग समीकरण सोडवण्याच्या ज्या 3 पद्धती आहेत त्यातली ही पूर्ण वर्ग पद्धत ही कंप्लीट कमी केलेली अभ्यासक्रमातून. त्याच्यावर दिलेलं हे चर्चासत्र शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं. त्यानंतर पान क्रमांक 38 हे पूर्णपणे वगळलेलं आहे. पान क्रमांक 39 वरील हे सोडवलेले उदाहरण रीत 1 रीत 2 वगळलेला आहे. सराव संच 2.3 की जो पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा वर्ग समीकरणे हे सराव संच 2.3 पूर्णपणे कमी केलेला आहे. यानंतर पान क्रमांक 42 अधिक माहितीसाठी हे जो आलेख काढून दाखवलेला आहे तो आलेख पूर्ण वगळलेला आहे पान क्रमांक 42 वरील. त्यानंतर पान क्रमांक 43 वर इथं जे कृती दिलेली आहे 2x वर्ग अधिक 13x अधिक 15 बरोबर 0 हे वर्ग समीकरण अवयव पद्धती पूर्ण वर्ग पद्धती व वर्गसूत्राचा वापर करून सोडवा. तर ह्याच्यामध्ये पूर्ण वर्ग पद्धती एवढाच भाग कमी झालेला आहे. म्हणजे ही कृती अवयव पद्धतीने आणि वर्गसूत्राचा वापर करून तुम्ही सोडवू शकतात, फक्त पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायचं नाही आहे. यानंतर पुढील भाग पान क्रमांक 46 जाणून घेऊया वर्ग समीकरणाची मुळे आणि सहगुणक यांच्यामधील संबंध. हा भाग अल्फा प्लस बीटा आणि अल्फा गुणिले बीटाचं जे सूत्र तयार केलेलं होतं ते पूर्णपणे त्या भाग आणि त्या भागावरील पूर्ण कमी झालेलं आहे. म्हणजे हे पान क्रमांक 46 पूर्णच कमी झालेलं आहे. पान क्रमांक 47 पूर्ण कमी केलेला आहे. आणि त्यानंतर आता पुढील पानावर पाहूया
पान क्रमांक 49. हे लक्षात ठेवू, यामध्ये 1, 2, 3 पैकी फक्त पहिला भाग कमी केलेला आहे, जो की अल्फा प्लस बीटा बरोबर मायनस बी छेद ए आणि अल्फा गुणिले बीटा बरोबर सी छेद ए हा एवढाच भाग कमी केलेला आहे. सराव संच 2.3 मध्ये तिसरा प्रश्न, पहिल्यातला तिसरा प्रश्न, पहिल्यामध्ये तिसऱ्या प्रश्नाची कृती. जर अल्फा प्लस बीटा, अल्फा व बीटा खालील वर्गांची मुळे असतील तर, हा कमी केलेला आहे, जो की मी पिवळ्या कलरमध्ये हायलाईट केलेला आहे तो भाग. त्यानंतर पान क्रमांक 50 वरील प्रश्न क्रमांक 6 व 7. सराव संच 2.5 मधील पान क्रमांक 50 वरील प्रश्न क्रमांक 5, 6 स्टार केलेले दोन्ही प्रश्न अभ्यासक्रमातून कमी केलेले आहेत. यानंतर पुढील भाग, यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील प्रश्न पहिला अचूक पर्याय निवडा. यामध्ये प्रश्न 6, उपप्रश्न 6, पहिल्यातला उपप्रश्न 6 हा वगळण्यात आलेला आहे, कमी करण्यात आलेला आहे अभ्यासक्रमातून. त्यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मध्ये प्रश्न 10 पान क्रमांक 54 वरील प्रश्न 10 हा कमी करण्यात आलेला आहे. तर दुसऱ्या प्रकरणामध्ये एवढा भाग कमी करण्यात आलेला आहे. यानंतर प्रकरण 3 अंकगणिती श्रेणी. या प्रकरणामध्ये काहीही कमी केलेलं नाही. अंकगणिती श्रेणी हा पूर्णपणे आपल्याला अभ्यासाला आहे. या प्रकरणामध्ये काहीही कमी केलेलं नाही आहे. तरी पण आपण पाहत जाऊया. मी जिथं कमी केलेलं आहे तिथं पिवळ्या रंगामध्ये हायलाईट केलेलं आहे. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. या प्रकरणामध्ये काहीही कमी केलेलं नाही. तिसरं प्रकरण पूर्णपणे आपल्याला अभ्यास करायचा आहे. यानंतर प्रकरण 4 अर्थनियोजन. अर्थनियोजनमध्ये काही भाग कमी केलेला आहे. तो कोणता कमी केलेला आहे पाहूया आपण. अर्थनियोजन या प्रकरणामध्ये वगळलेला भाग पाहूया. पान क्रमांक 94 वरील अधिक माहितीसाठी अपस्मेळ योजना हा भाग कमी केलेला आहे. त्यानंतर पान क्रमांक 95 वर काही कमी केलेलं नाही. पान क्रमांक 96 हे पूर्णपणे वगळलेलं आहे. जो पान क्रमांक 96 आहे ते पूर्ण पेज वगळलेला आहे. पान क्रमांक 97 पण पूर्णपणे वगळलेला आहे. पान क्रमांक 98 शेअर्स हे सुद्धा पूर्णपणे वगळलेलं आहे. पान क्रमांक 99 हे सुद्धा पूर्णपणे वगळलेलं आहे. पान क्रमांक 100 दर्शनी किंमत, बाजारभाव, तुलना हे पण पूर्ण पेज वगळलेलं आहे. पेज क्रमांक 101 हे सुद्धा पूर्णपणे वगळलेलं आहे. पेज क्रमांक 102 पूर्ण वगळलेला आहे. सराव संच 4.3 कमी केलेला आहे अभ्यासक्रमातून. पान क्रमांक 103 पूर्णपणे वगळलेला आहे. जाणून घेऊया. पान क्रमांक हे लक्षात घ्या. पान क्रमांक 104 हे पूर्णपणे वगळलेलं आहे. हे लक्षात घ्या. अधिक माहितीसाठी हे वगळलेलं आहे. दलालीवरील वस्तू व सेवा कर. पान क्रमांक 105 वगळलेला आहे. पान क्रमांक 106 पूर्णपणे वगळलेला आहे. पान क्रमांक 107 पूर्णपणे वगळलेला आहे. यानंतर पान क्रमांक 108 वगळलेला आहे. पान क्रमांक 108 पर्यंत पूर्ण भाग वगळलेला आहे. सराव संच 1.4 हा पूर्ण आपल्याला अभ्यासाला आहे.
हा भाग वगळलेला नाही. यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह 4A मध्ये काहीही अभ्यासक्रम कमी केलेला नाही आणि संकीर्ण प्रश्नसंग्रह 4B हा पूर्णपणे कमी केलेला आहे. ह्या प्रश्न क्रमांक 4B वरला एकही प्रश्न आपल्याला परीक्षेला येणार नाही आहे 2020-21 साठी. संभाव्यता या प्रकरणामध्ये काहीही कमी केलेलं नाही. संभाव्यता हे प्रकरण पूर्ण अभ्यासायचं आहे आपल्याला. या प्रकरणात कुठलाही भाग वगळलेला नाही आहे. तरी पण हायलाईट केलेला असेल तर दिसेल तुम्हाला. या वगळलेल्या अभ्यासक्रमाची डिटेलमध्ये माहिती शासकीय संकेतस्थळावर भेटते, ती सुद्धा तुम्ही पाहू शकतात याच्याशी तुलना करून. तर यानंतर प्रकरण 6 सांख्यिकी. सांख्यिकीमध्ये काही भाग वगळलेला आहे. जो मध्य काढायचा आपल्याला, मध्य काढायच्या 3 पद्धती आहेत. सरळ पद्धत, गृहीत मध्य पद्धत आणि मध्य प्रमाण विचलन पद्धत. ही सरळ पद्धत आपल्याला अभ्यासाला आहे. तर या 3 पद्धतीपैकी ही एकच पद्धत ठेवलेली आहे, गृहीत मध्य पद्धत. पान क्रमांक 132 वरील गृहीत मध्य पद्धत अज्युम्ड मीन मेथड वगळलेली आहे. तर पान क्रमांक 132 पासून हे पान क्रमांक 133 पूर्ण वगळलेला आहे, 134 पूर्ण वगळलेला आहे, 135 पूर्ण पेज वगळलेला आहे, 136 पूर्ण पेज वगळलेला आहे. त्यानंतर 137 हे पूर्ण पेज वगळलेला आहे. त्यानंतर सराव संच 6.1 मधील उदाहरण 2 की जे गृहीत मध्य पद्धतीनं मध्य काढा हा प्रश्न वगळलेला आहे. तो प्रश्न आपण सरळ मध्य पद्धतीनं करू शकतो. प्रश्न क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 5, प्रश्न क्रमांक 6 हे वगळलेले. म्हणजे 4.1 मध्ये 2च प्रश्न आहेत, पहिला आणि तिसरा. पण हे बाकीचे वगळलेले प्रश्न आपण गृहीत मध्य पद्धतीनं एक सरावासाठी म्हणून सोडवून पाहू शकतो. परीक्षेला जरी येणार नसले तरी सरावासाठी म्हणून सोडवू शकतो. त्यानंतर पुढं वगळलेला भाग पाहूया. यानंतर कमी केलेला आहे वृत्तालेखाचे वाचन. वृत्तालेख काढणे परीक्षेला आहे, पण वृत्तालेखाचे वाचन हा भाग कमी केलेला आहे. बघूया पुढे आपण. हे वृत्तालेख काढा आहे. पान क्रमांक 159 काढा आणि वृत्तालेखाचे वाचन म्हणजे वृत्तालेख दिला असता त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा हा भाग कमी केलेला आहे. म्हणजे वृत्तालेख काढा परीक्षेला येईल, पण वृत्तालेख काढून दिला असता प्रश्नाची उत्तरे लिहा हे येणार नाही. हे नमुना उदाहरण इथं सोडवून दाखवलंय त्यांनी, हे वगळलेलं आहे. पान क्रमांक 160. पान क्रमांक 161 वरील हा भाग वरचा जे सोडविलेल्या उदाहरणाचा आहे तो वगळलेला आहे. हे लक्षात ठेवूया. वृत्तालेख काढणे आपल्याला आहे. पान क्रमांक 162 वर काही कमी केलेलं नाही. यानंतर सराव संच 6.6 मध्ये प्रश्न क्रमांक 5 आणि प्रश्न क्रमांक 6 जे की वृत्तालेख दिलेला आहे आणि आपल्याला त्यावरील प्रश्नांची उत्तरं लिहायची. हा प्रश्न या वर्षापुरता 2020-21 साठी वगळलेला आहे. यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 मध्ये पहिल्या प्रश्नातला उपप्रश्न 2 आणि उपप्रश्न 4 हे कमी केलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 14 पान क्रमांक 167 वरचा प्रश्न क्रमांक 14, प्रश्न क्रमांक 16 हे प्रश्न कमी केलेले आहेत. संकीर्ण प्रश्नसंग्रहमधील 14 आणि 16 एवढा भाग आपल्या अभ्यासक्रमामधून कमी केलेला आहे. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. आणि माझे 8वी 9वी 10वी गणिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी चंद्रकांत रोडगे मॅथ क्लास या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा
म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. सर्वांना SSC परीक्षेसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.